निर्माण मोहाजित संग दोषा अध्यात्मनित्या विनिवृत्त कामाः द्वंद्वैर्मुक्ताः सुख दुःख संज्ञैर्गच्छन्ते मुडा पदमव्ययन्तत् जया पुरुषाचे कामन सांडोनी गेले मोहमान वर्षांती जैसे घन आकाशाते. श्रीमद् भगवद्गीता अध्याय 15व्या अध्यायातील 5वा क्रमांकाचा श्लोक आहे. या श्लोकातून भगवंत ज्ञानी पुरुषाचं लक्षण प्रतिपादन करतात. प्रतिवर्षाप्रमाणे संपन्न होणारा हा नामोत्सव वैकुंठवासी हरिभक्तीपरायण अहिल्याबाई आजी वैकुंठवासी तीर्थरूप महाराजांच्या कृपाआशीर्वादाने ग्रामस्थ भाविक भक्त कोगिल या सर्वांच्या सहकार्याने त्या नामोत्सवातील आजची ही सेवा आहे. काहीसं चिंतन करण्याचा प्रयत्न करू. एकंदर श्रीमद् भगवद्गीतेचं वर्णन करत असताना भगवंतांनी कर्म, उपासना आणि ज्ञान असं 3 कांडाचं वर्णन केलेलं आहे. पहिला कर्माचा विचार मांडला, नंतर उपासनेचा विचार मांडला, नंतर ज्ञानाचा विचार मांडला. त्याला क्रम सांगितलेला आहे ना. परमार्थाची साधना करत असताना त्याला काही क्रम सांगितला. प्रथमतः कर्माचं अनुष्ठान केलं पाहिजे. कर्माचं अनुष्ठान करण्याने अंतःकरण शुद्ध होतं. उपासनेचं अनुष्ठान करण्याने अंतःकरण स्थिर होतं. स्थिर आणि शुद्ध अंतःकरण झाल्यानंतर मग त्या अंतःकरणामध्ये ज्ञान प्रगट होतं. बरं का, असा क्रम सांगितलेला आहे. पण ते करत असताना आज माणसं कर्म करतात, पण ते कर्म करत असताना निष्काम भावनेनं केलं पाहिजे. ईश्वर अर्पण बुद्धीनं केलं पाहिजे. उपासना करत असताना ती निष्काम भावनेनं उपासना केली पाहिजे. आज जगामध्ये कर्म करणाराही वर्ग आहे आणि उपासना करणाराही वर्ग आहे. पण ज्या भावनेनं करायला पाहिजे त्या भावनेनं करण्याकरता कोणी प्रवृत्त नाही, तेव्हा तुम्हाला परमार्थाचा अनुभव नाही. बरं का, अनुभव नाही आहे. किंबहुना आमच्या तुमच्या जीवनामध्ये काहीही बदल नाही. परमार्थ करणारे असो व परमार्थ न करणारे असो, जैसे ते का ज्या पद्धतीनं कर्म आणि उपासना जीवनामध्ये करायला पाहिजे त्या पद्धतीनं कोणी करण्याकरता प्रवृत्त नाही आहे. त्यात लोकांची धारणा आहे की परमार्थ साधना आणि आमच्या जीवनाचा काही संबंध नाही, असे लोकांची मनाची धारणा झालेली आहे. बरं का, विनोदाने वर्णन केलं जातं. जगामध्ये 2 वर्ग आहेत. एक वर्ग आहे ते म्हणतात काय कमी आहे म्हणून देव करावं. आपल्या जीवनामध्ये काय कमी आहे म्हणून आम्ही देव करावं. म्हणजे लोकांची भावना काय, कमी जीवनात असेल तर देव करावं. म्हणजे संपन्न माणसं ती देवाची साधना करत नाहीत, किंबहुना देवाकडे सुद्धा येत नाहीत. बरं का, एक वर्ग. दुसरा वर्ग आहे तुमचे देवानी काय दिले आम्हाला म्हणून त्याचं भजन करावं. जे एक वर्ग म्हणतोय काय कमी आहे म्हणून भजन करावं, एक वर्ग म्हणतोय काय दिले म्हणून त्याचं भजन करावं. म्हणजे दोन्ही स्तरावरची माणसं आज परमार्थ करण्याकरता प्रवृत्त नाहीत. मग कुठली मधलीच आहेत. बरं का,
ज्याच्या जीवनामध्ये फार संपन्नता नाही आणि फार कमी नाही, तो मधल्या अवस्थेमध्ये आहे, तीच माणसं देव देव करण्याकरता प्रवृत्त आहे. याचा अर्थ आज माणसाची मनाची स्वभावाची धारणा झाली, आपला आणि आपल्या या जीवनामध्ये देवाचा काहीही संबंध नाही, काही संबंध नाही. परिणाम आज लोकांची ही प्रवृत्ती नाही. एकंदर हे जगाच्या पाठीवरचं चित्र आहे बरं का, कुठल्या गावातलं हे वर्णन नाही आहे, संपूर्ण समाजाची परिस्थिती आहे. कुणीही परमार्थाची साधना करण्याकरता सहज प्रवृत्त नाही आहे का, आपल्या जीवनामध्ये त्याचा काही संबंधच नाही आहे. अशा भावनेने माणसं प्रपंचामध्ये रमलेली आहेत, एवढी रमलेली आहेत, एवढी रमलेली आहेत. दिवस न कळे रात्र न कळे प्रपंच करण्यामध्ये. तुकोपर्यंत त्याचं वर्णन केले, विषय ओढी बोलले जीव, आता याची कोण करील कीव, नुपजे नारायणी भाव पावूनी भाव नरदेव. हा कोणाच्याच अंतःकरणामध्ये भाव नाही आहे. पण भगवंतांनी मात्र जीवन जगत असताना कर्म सांगितलेलं आहे की कर्म केलं पाहिजे. आम्ही तुम्ही कर्म करतो, पण ते करत असताना निष्काम भावनेनं केलं पाहिजे. आणि आम्ही तुम्ही देवाची भक्ती करतो, उपासना करतो, ती निष्काम भावनेने केली पाहिजे. कशाकरता करायची? अंतःकरण स्थिर आणि अंतःकरण शुद्ध होण्याकरता. ज्याचं अंतःकरण स्थिर झालेलं आहे, ज्याचं अंतःकरण शुद्ध झालेलं आहे, त्याच्या जीवनामध्ये ज्ञान अंतःकरणामध्ये प्रगट होतो, किंबहुना त्याला भगवत साक्षात्कार होतो, त्याला देवाचं दर्शन घडतं बरं, असं वर्णन केलेलं आहे. पण ते ज्ञान होण्याकरता ह्या दोन गोष्टी जीवनामध्ये प्राप्त झाल्या पाहिजेत बरं का. अंतःकरण शुद्ध पाहिजे. शुद्ध अंतःकरणाशिवाय ज्ञान जन्माला येत नाही. नवे नवे त्याच्या पुढं वर्णन केले, अंतःकरणामध्ये सत्वगुण जागा झाल्याशिवाय माणसाला ऐकावं असंही वाटत नाही बरं का, ऐकावं असंही वाटत. आणि सत्वगुण जागा होतो. सत्वगुण जागा होणं म्हणजे एक अंतःकरण शुद्धीतला एक भाग आहे, लक्षात. असं ज्याचं अंतःकरण शुद्ध झालं, ज्यांनी निष्काम कर्म केलेलं आहे, निष्काम उपासना केलेली आहे, आणि त्याच्या अंतःकरणामध्ये ज्ञान प्रगट झालेलं आहे, किंबहुना त्याला अनुभव आलेला आहे. असा ज्याला अनुभव आला, त्या अनुभवाचं स्वरूप काय, त्याचं वर्णन या श्लोकातून भगवंतांनी केलेलं आहे. ह्या दोन गोष्टी घडल्यानंतर आपल्याला ज्ञान होतं बरं का. आणि त्या ज्ञानाचा परिणाम आपल्या जीवनामध्ये होतो, लक्षात ठेवा. काय परिणाम होतो, किती परिणाम होतो, आणि त्या परिणामाचा संबंध जीवनाशी काय आहे, फार मोठा आहे बरं का. एखादा असा ज्ञानी महात्मा जर समाजामध्ये असेल, असा ज्ञानी महात्मा जर घरामध्ये असेल, तर त्याचा परिणाम त्या परिसरावरती होतो, त्या व्यक्तीवरती होतो, त्या घरातल्या लोकांवरती होतो, लक्षात ठेवा. एवढं सामर्थ्य त्या ज्ञानाच्या संबंधाने वर्णन केलेलं आहे. पण ज्याला हे ज्ञान प्राप्त झालं, त्याचं जीवन बदलतं बरं का. जीवन बदलतं म्हणजे वागण्याची पद्धत बदलते, शरीरात काय बदल होत नाही बरं का. ज्ञानाचे वैभव आहे, परमार्थाचं वैभव आहे. ज्याला खरंच परमार्थाची साधना ही पूर्णत्वाला गेली, त्याच्या जीवनामध्ये पूर्ण परिवर्तन घडतं. काय परिवर्तन घडतं? बोलण्यामध्ये परिवर्तन, पाहण्यामध्ये परिवर्तन, ऐकण्यामध्ये परिवर्तन, खाण्यामध्ये परिवर्तन, क्रिया करण्यामध्ये परिवर्तन, पूर्ण जीवन बदलतं, लक्षात ठेवा. हे फक्त ज्ञानाचा अनुभव ज्याच्या जीवनामध्ये येतो त्यालाच बरं का. जसं व्यवहारामध्ये ज्याला रोग झालेला आहे, त्याच्या विचारात बदल होतो बरं का. तुम्ही पहा ना,
सर्वांना याचा अनुभव येऊन गेला. कोरोनाचा काळ, कोरोना झालाय म्हटल्यावर त्या माणसाची बुद्धी कशी झाली हो, मी आता जगू शकत नाही. नुसतं झाला हे कळाल्यानंतर त्याच्या विचारात बदल झाला, लक्षात ठेवा. विचारामध्ये बदल झाला. म्हणजे एखाद्याच्या जीवनामध्ये जर भयानक रोग झाला तर त्याच्या बुद्धीत बदल होतो. जर रोगाने जर बुद्धी बदलते तर ज्ञानाने बदलणार नाही का, हा विचार लक्षात ठेवा. रोगाने मनुष्य भयभीत होतो, पण ज्ञानाने भयरहित जीवन जगू शकतो. उलट आहे बरं का. म्हणजे रोजच्या जीवनामध्ये आपल्या काही प्रसंग आला तर त्याच्या विचारामध्ये बदल होतो, वागण्यात बदल होतो, लक्षात ठेवा. तद्वत ज्याला ज्ञान झालेला आहे, ज्ञानाचा अनुभव आलेला आहे, त्याच्या जीवनामध्ये परिवर्तन घडतं. काय काय परिवर्तन घडतं त्याची लक्षणं भगवंतांनी सांगितली. का सांगितली? आज कुठंतरी समाजाची याच्यामध्ये प्रवृत्ती व्हावी. खरंच ह्या ज्ञानाचा अनुभव आल्यानंतर, ज्ञान झाल्यानंतर खरंच जीवनामध्ये काय फायदा आहे का, कशा करता हे जीवनामध्ये संपादन करायचं, नेमका काय याच्यातून आपल्याला मिळणार आहे, असं जर कोणाला जाणण्याची इच्छा निर्माण झाली तर त्याच्याकरता भगवंतांनी त्या ज्ञानीपुरुषाचं लक्षण सांगितलं. पहिला विचार इथं भगवंत प्रगट करता, ज्याला ज्ञान झालेलं आहे त्याच्या जीवनामध्ये त्याच्या जीवनातला निर्माण म्हणजे मानरहित म्हणजे अभिमानरहित तो मनुष्य जगतो बरं का. हा ज्ञानाचे वैभव आहे. ज्याला खरा ज्ञानाचा अनुभव आला त्याच्या जीवनामध्ये अभिमान राहत नाही. हे खऱ्या ज्ञानाचं वर्णन झालंय. खोट्या ज्ञानाने अभिमान येतो आणि खऱ्या ज्ञानाने अभिमान जातो. आम्हा तुम्हाला व्यवहारामध्ये अभिमान आहे, समजावं हे खोटं ज्ञान आहे बरं का. ज्याला खोटं ज्ञान झालेलं आहे त्याला अभिमान निर्माण होतो. ज्याला खरं ज्ञान झालेलं आहे तिथं अभिमान राहत नाही. ज्ञानोबरांनी वर्णन केलं. ज्ञानोबरांनी सद्गुरू निवृत्तीनाथांच्या कृपेने गीतेवरती भाष्य केले. 700 श्लोक आहेत आणि त्या 700 श्लोकावरती 9000 ओव्या लिहिल्या बरं का. 9000 ओव्या लिहिल्यानंतर शेवटी ज्ञानोबरांनी वर्णन केले 18व्या अध्यायामध्ये. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, किंबहुना तुमचे केले. हे जे कार्य झालं ना, मी केलं नाही म्हणतात. 9000 ओव्या लिहिल्यानंतर सुद्धा ज्यांच्या अंतःकरणाला अभिमान स्पर्श केला नाही, अभिमान स्पर्श केला नाही, लक्षात ठेवा. आम्ही 1 तासाचं प्रवचन करतोय पण म्हणतो माझ्यासारखं कोणालाच येत नाही बरं का. 2 तास कीर्तन करतोय पण माझ्यासारखं कोणालाच येत नाही, अभिमान. मग आम्ही हे बोलतोय हे खरं ज्ञान नव्हे. अगदी मराठी सांगायचं म्हणजे पोपटपंची बरं का. पण खऱ्या ज्ञानाचं वर्णन करताना मात्र भगवंतांनी वर्णन केले, खरं ज्याला ज्ञान प्राप्त होतं ना, त्याच्या जीवनामध्ये अभिमान राहतच नाही, मानरहित तो मनुष्य जीवन जगतो बरं का. अभिमान कुठं राहतो? शरीराच्या संबंधाने बरं का. जोपर्यंत अज्ञान आहे त्या अज्ञानातून शरीराविषयी तादात्म्य निर्माण होतं. मी केले पण मीचं जर ज्ञान झालं तर मी शिल्लकच राहत नाही बरं का. मग देहाला धरून माणसाचं बोलतात मी. आम्ही देहाला मी म्हणतो म्हणून देहाच्या संबंधाने आज अभिमान आहे, लक्षात ठेवा. जवळजवळ 14 प्रकारचा अभिमान सांगितला. किती?
14 प्रकारचा बरं का, देहाच्या संबंधाने. कोणाला सौंदर्याचा अभिमान आहे, देहाच्या संबंधाने. तो माझ्यासारखं सुंदर कोणी नाही, सौंदर्याचा अभिमान कोणाला निर्माण होतो. कोणाला विद्येचा अभिमान निर्माण होतो, माझ्यासारखं ज्ञान कोणाला नाही. कोणाला आपल्या कुळाचा अभिमान निर्माण होतो, आमच्यासारखं कुळ कोणाचं नाही. कोणाला संपत्तीचा अभिमान निर्माण होतो, माझ्यासारखी संपत्ती कोणाकडे नाही. कोणाला शक्तीचा अभिमान निर्माण होतो, माझ्यासारखी शक्ती कोणाकडे नाही. कोणाला गुणाचा अभिमान निर्माण होतो, माझ्यासारखा गुण, माझ्यासारखी कला कोणाकडे नाही. म्हणजे असे अभिमानाचे एवढे भाव प्रगट केले, या देहाच्या संबंधाने निर्माण होतात, लक्षात ठेवा. म्हणून कोणाला ना कोणाचा कसला तरी अभिमान आहेच, अभिमान आहेच बरं. मग अभिमान गेला पाहिजे. अभिमान नाही गेला तर तुकोबाराने वर्णन केले, अभिमान नरकाला नेतो बरं का. नरकी घाली अभिमान. कोणताच अभिमान असू नये, लक्षात ठेवा. कोणता ना कोणता जरी अभिमान असला ना तर तो आपल्याला अधोगतीला पाठवतो, अधोगतीला. मग अभिमान जाण्याकरता काय केलं पाहिजे, ज्ञान संपादन केलं पाहिजे. मग जीवनामध्ये संबंध आहे की नाही, प्रत्येकाला अभिमान आहे की नाही. मग अभिमान घालवण्याकरता काय केलं पाहिजे, व्यवहारातलं किती ज्ञान मिळवा, अभिमान वाढतोय, अभिमान वाढतोय बरं का. जगाच्या पाठीवरती असं एकच ज्ञान आहे, त्या ज्ञानाने सर्व प्रकारचा अभिमान जातो बरं का, सर्व प्रकारचा अभिमान. कोणताच अभिमानात नाही. जी आता अभिमानाची यादी सांगितली, यातला कुठलाही अभिमान त्याच्या जीवनामध्ये राहत नाही, कोणताच राहत नाही बरं का. म्हणून ज्यांच्या जीवनामध्ये ज्ञान प्राप्त झालेलं आहे, त्यांच्या जीवनाचं वर्णन करताना इथं भगवान सांगतात, निर्माण अभिमान रहित ती माणसं जगतात बरं का. अनेकांची उदाहरण दिली जातात. आद्य शंकराचार्य, भगवान शंकराचे अवतार, जगाच्या उद्धाराकरता त्यांचा झालेला अवतार. त्यांनी आपल्या जीवनामध्ये फार मोठं ज्ञान जगाला दिलं बरं का. फार ज्ञानाची व्यापकता त्यांच्या जीवनामध्ये होती. ज्ञानोबारांनी वर्णन केले. ज्ञानोबा म्हणतात, मी माझ्या जीवनामध्ये गीतेवरती भाष्य करत असताना कोणाकडे बघितलं, भाष्यकाराते वाट पुसतो. भाष्यकार म्हणजे शंकराचार्य. शंकराचार्यांच्याकडे बघून मी हे एवढं मोठं कार्य केलेलं आहे. मग त्या शंकराचार्यांचं वर्णन केलं तर फार मोठी विद्वत्ता बरं का. बालपणामध्येच फार मोठी विद्वत्ता होती त्यांच्या जीवनामध्ये. एकदा ते आपल्या शिष्यासह समुद्राच्या तीरावरती फिरण्याकरता गेले. संध्याकाळची वेळ. आता संन्यासी होते. संन्यासी म्हटले की संन्यासाच्या हातामध्ये कमंडलू असतो बरं का, दंड असतो. आणि त्याप्रमाणे त्यांच्याबरोबर ती उपाधी होती. आणि त्या समुद्राच्या काठावरती गेल्यानंतर तिथं फिरत असताना काही शिष्याने विचारणा केली, महाराज आपल्या ज्ञानाचं काय वर्णन करावं, आपलं ज्ञान समुद्रासारखं आहे म्हणून. आपल्या ज्ञानाची बरोबरी जगामध्ये कोणीही करू शकत नाही. फार आपलं ज्ञान आहे, फार मोठं व्यापक ज्ञान आहे. ते वर्णन करत असताना आचार्यांनी त्यांचं ऐकून घेतलं आणि त्यांनी काय केलं, हातामध्ये जो कमंडलू होता ना, तो कमंडलू त्या समुद्रामध्ये बुडवला
आणि तो बुडवला आणि भरून घेतला बरं का. भरून घेतला आणि तो कमंडलू त्यांना दाखवला. म्हणले बघितलं का म्हणले माझ्याकडे. म्हणले हो बघितलं. म्हणले काय बघितलं. काय नाही म्हणले त्या समुद्रामध्ये आपण तो कमंडलू बुडवला, तो भरून घेतला आणि भरून घेऊन आम्हाला दाखवता. मग मला तुम्हाला सांगायचं आहे, ज्ञान समुद्रासारखं आहे आणि त्या समुद्रामध्ये कमंडलू जे भरून घेतलं ना, कमंडलूसारखं ज्ञान माझ्या बुद्धीत आहे म्हटले. त्यांनी शिष्यांना काय सांगितलं, ज्ञान समुद्रासारखं आहे माझ्या बुद्धीत आहे ना, ते मी कमंडलामध्ये जसं समुद्रातलं पाणी भरून घेतलं ना, एवढंच माझ्याजवळ ज्ञान आहे. याला म्हणतात निर्माण अभिमान रहित बरं. म्हणजे एवढं विशाल ज्ञान असताना सुद्धा त्या पुरुषाच्या जीवनामध्ये अभिमान राहत नाही बरं. ज्याला ज्ञानाचा अनुभव आला की अभिमान निघून जातो, घालवावा लागत नाही. आमच्या तुमच्या पाठीशी लागे अभिमान लागे शुकाची पाठी, व्यासे उपराटी दृष्टिकी. शुकाचार्यांना अभिमान निर्माण झाला, एवढा अभिमान निर्माण झाला, अभिमान निर्माण झाला. शुकाचार्य सामान्य नव्हते, लक्षात ठेवा. पण त्यांच्या मागं अभिमान लागला, शुकाचे पाठी लागला अभिमान. व्यासाने विचार केला, एवढा गुणवान मुलगा आपल्या पोटी जन्माला आलाय, याच्याजवळ हा अभिमान राहिला तर याच्या जीवनाचं कल्याण होणार नाही, किंबहुना जगाचं होणार नाही. म्हणून त्यांनी त्या शुकाचार्याला जनक राजाच्या भेटीला पाठवलं बरं का. जनक राजा ज्ञानी होता. फार मोठी कथा आहे ती. आणि त्या जनक राजाकडे पाठवलं आणि जनक राजाकडे पाठवून त्या शुकाचार्यांचा अभिमान घालवला. अभिमान फार घातक आहे, लक्षात ठेवा. म्हणजे ज्याला खरंच ज्ञान झालेला आहे तिचा अभिमान घालवावा लागत नाही, तो जातोच हो, जातोच. ज्ञानोबरांनी त्याला फार सुंदर दृष्टांत दिले बरं का. अभिमानाला घालवावं लागत नाही, आपण होऊन जातो बरं का. एक दृष्टांत दिला ज्ञानोबरांनी पहिला. वर्षांती जैसे घन आकाशाते. वर्षांती म्हणजे वर्षा ऋतू. वर्षा ऋतू म्हणजे पावसाळा. पावसाळा संपल्यानंतर ढगाला घालवावं लागतं का ढग आपण जातात. तो ढग आपण होऊन जातात. म्हणजे पावसाळा संपला की ढगांना घालवावं लागत नाही. म्हणजे वर्षा ऋतू म्हणजे पावसाळा. वर्षा ऋतू संपला की ढग आपण होऊन निघून जातात. जसं त्याच्या अंतःकरणामध्ये ज्ञान प्रगट झालं तसं त्याच्या अंतःकरणातून अभिमान त्या पद्धतीने निघून जातो, घालवावा लागत नाही. म्हणून गुरुवारी साखरे महाराज नेहमी सांगत असतात, आम्ही घालवण्याचा प्रयत्न करतो म्हणून आपल्याला ताप देतोय बरं का. आपण घालवण्याचा प्रयत्न करतो आपल्याला ते ताप देतो. भाडे करू जावा का घालवावा काढावा. तर भाडे करूला जर काढायचा प्रयत्न केला तर तो ताप देतोय बरं का. ताप देतो. आपण होऊन गेला पाहिजे, आपण होऊन गेला पाहिजे. तसा जीवनातला अभिमान आपण होऊन निघून गेला पाहिजे. आणि तो अभिमान निघून जाण्याकरता अंतःकरणामध्ये ज्ञान प्रगट झालं पाहिजे. पहिला दृष्टांत दिला ज्ञानोबरांनी की वर्षा ऋतू संपल्यानंतर आकाशाला ढग सोडून जातात, घालवावं लागत नाही. एरवी ढग येतात, लोक म्हणतात ढग भरून आले तो, पण वारं आलं की ते निघून जातात बरं का. पण पावसाळा संपल्यानंतर वाऱ्या वाचून निघून जातात बरं का. वाऱ्याची गरज नाही त्या काळामध्ये. म्हणून वर्षांती जैसे घन आकाशात. दुसरा दृष्टांत ज्ञानोबरांनी दिला. एखादा दरिद्री माणूस आहे, दरिद्री निकवड्या. अशा दरिद्री माणसाला पाहुणे सोडून जातात. पाहुण्याला जाऊन सांगावं लागत नाही बरं का.
उपगीजे जेवी सोयरा, की याच्याकडे आता संपत्ती नाही आहे, याला स्वतःचं पोट भरता येत नाही, आमचा मान सन्मान काय करणार, म्हणून दरिद्री माणसाकडे पाहुणे आलेले पाहुण्याला जावं म्हणून सांगत नाही, आपणहून त्याला सोडून जातात बरं का. हां, दरिद्री माणसाला त्या पद्धतीनं ज्याला ज्ञान झालं त्याच्या जीवनातला अभिमान त्याला सोडून जातो बरं का. तिसरा दृष्टांत दिला, केळीचं झाड आहे आणि त्याला केळी लागलेली आहे आणि त्या केळी लागल्या की ते पूर्ण एका बाजूला झाड पडते बरं का, उन्मळते, त्याला उपटावं लागत नाही. हां, म्हणजे त्या झाडाला केळीचा घड लागला आणि तो परिपक्व झाला ना, ते झाड आपोआप वाकतं, वाकवावं लागत नाही, काय करावं लागत नाही. त्या पद्धतीने ज्ञान झाल्यानंतर अभिमान निघून जातो. त्याच्या पुढे दृष्टांत दिला, आगी लागली या रुकी देखुनी सैरा पळती पक्षी तैसे सांडीजे असे की विकल्पीजे. मौली वर्णन करतात, एखादा वृक्ष आहे, भला मोठा वृक्ष आहे आणि त्या वृक्षावरती सगळे परिसरातले पक्षी येऊन बसलेत बरं का. आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये त्या वृक्षाला अचानक आग लागावी. आग लागल्यानंतर पक्ष्यांना हकलावं लागतं का पक्षी आपण होऊन जातात. आगी लागली या रुके, हां, देखुनी सैरा पळती पक्षी. हां, ज्या झाडावरती ज्या पक्ष्यांचं वास्तव्य होतं त्या झाडाला आग लागल्यानंतर पक्ष्याला सांगावं लागत नाही तुम्ही आता सोडून जा, सांगायच्या आधी ते जातात बरं का. त्या पद्धतीनं बरं का. म्हणजे ज्याच्या अंतःकरणामध्ये ज्ञान जन्माला आलेला आहे त्याच्या जीवनातून हा अभिमान निघून जातो. हां, म्हणून इथं पहिला विचार म्हणला निर्मान, मानरहित तो महात्मा जीवन जगतो, म्हणजे तो कुठेही मानाची अपेक्षा करीत नाही. लोकांनी मला मान द्यावा असं त्याला वाटत नाही, लोकांनी माझ्या पाया पडावं असं त्याला कधी वाटत नाही, लोकांनी माझी पूजा करावी असं त्याला कधी वाटत नाही, लोकांनी माझा सत्कार करावा असं त्याला कधी वाटत नाही, लोकांनी वाहवा करावे असं त्याला कधी वाटत नाही, आताच्या भाषेमध्ये माझा फोटो काढावा असंही त्याला वाटत नाही. आज माणसं फोटो काढाले की तिसरा माणूस येऊन त्यात शिरतोय, माझा पण काढा म्हणतात बरं का माणसं. हां, चार माणसं फोटो काढाले की पाचवा येऊन त्यात कमीत कमी तो आडवं डोकं तरी घालतो, तुम्ही कमीत कमी माझं डोकं तरी आलं म्हणतो फोटो ते बरं का. म्हणजे आज मानाची अपेक्षा आहे. पण इथं ज्ञानोबराय सांगतात, भगवान सांगतात की खरंच ज्याला ज्ञान झालेलं त्याच्या जीवनातला हा अभिमान निघून जातो. निर्मान अभिमान रहित तो महात्मा, तो पुरुष या जगतामध्ये जगतो बरं का. मुद्दा लक्षात घ्या बरं का. मी मुद्दामून आपल्यासमोर विचार म्हणतोय, आज समाजाला हे कळलं पाहिजे खरंच ही जीवनामध्ये आपल्याला याची गरज आहे का. आम्हा तुम्हाला पावलोपावली अपमान सहन करावा लागतो, पावलोपावली अपमान सहन करावा लागतो. अपमान झालं की माणसं जवळ येत नाहीत, जवळ येत नाहीत बरं का. तुम्ही पाहुण्याकडे गेला आणि पाहुण्याने जर अपमान केला तर पुन्हा पाहुणा आपल्याकडे येत नाही बरं का, येत नाही. हां, आज प्रत्येकाला मान अपमानाची सवय लागली आहे, त्यामुळं आज माणसं त्या मान अपमानाचा परिणाम माणसं दुरावतात बरं, लक्षात ठेवा. हां, दुरावतात माणसं. माणूस समाजातून दूर जातो, चांगल्या कार्यातून जातो का, मानाची अपेक्षा आहे. कशा करता मान, जे जगाला ज्ञान देण्याकरता आले त्यांनी जगाकडून मानाची अपेक्षा केली नाही. आम्ही काही न करता का मानाची अपेक्षा समाजाकडून करावी, हे कुठंतरी समाजाने शिकलं पाहिजे बरं का. उगच माळा घालून वाऱ्या करून उपयोग नाही बरं का.
हां, सप्ते करून उपयोग नाही, कुठंतरी बदल जीवनामध्ये झाला पाहिजे. ज्यांनी एवढं मोठं ज्ञान असताना, जगाला देत असताना कोणतीच अपेक्षा जगाकडून ठेवली नाही, आपल्याकडे काही नसताना आपण का समाजाकडून अपेक्षा ठेवावी मानाची? याच्याकरता हे ऐकायचं आहे बरं का. तर तुम्हाला वेळ नाही आणि मला पण वेळ नाही, किंवा मी तासभर तुम्हाला सांगितल्यानंतर तुम्ही मला काहीतरी देणार आहे या भावनेतून तुम्ही ऐकू नका, आणि सांगणाऱ्यांसुद्धा या भावनेतून सांगू नये बरं का. एवढं मोठं आज ज्ञान जगाला संत महात्म्यांनी दिलेलं आहे. ह्या ज्ञानाचा जीवनामध्ये कुठंतरी सदुपयोग करायला शिकलं पाहिजे, लक्षात ठेवा. हे भौतिक जीवन आहे. आणि या भौतिक जीवनामध्ये खरंच जगण्याची कला आहे, लक्षात ठेवा. जगण्याची कला आहे. ती जगण्याची योग्यता आपल्याला प्राप्त करता येते, ही ज्ञानातून प्राप्त होते. ह्या ज्ञानाकरता काय म्हणतात व्यवहारामध्ये, तुम्हाला जर शाळेमध्ये जर शिक्षण घ्यायचं असेल तर त्याला काय भरावं लागतं? डोनेशन. काय लावावं लागतं? डोनेशन द्यावं लागतं, लक्षात ठेवा. हे ज्ञान शिकण्याकरता डोनेशन द्यावं लागत नाही, तरी माणसं येत नाहीत बरं का. मोफत आहे. म्हणजे व्यवहारामध्ये जर ज्ञान मिळवायचं असेल तर काहीतरी मोबदला द्यावा लागतो. हे ज्ञान मिळवण्याकरता मोबदला द्यावा लागत नाही, फक्त आपण ते श्रवण करायचं आहे. खरंच याची आज जीवनामध्ये गरज आहे का? आहे. कशी गरज आहे ही प्रत्येकाला जीवनामध्ये साध्य होऊ शकतं. फक्त काय आपल्याला संस्कार नाहीत. लोखंडाची सय आहे, त्या लोखंडाच्या सईला जर वाकवायचं असेल तर काय करावं लागतं? हाताने जर वाकवाय गेला तर ती वाकत नाही. वाकवण्याकरता दोन त्याला क्रिया सांगितल्या. ते सेंटरिंग काम करणारी जी माणसं आहेत ना, वाकलेली सई सरळ करतात बरं का. कशाने? ते पाना आहे, तो पाना घातला की बरोबर ती सई नट होते का नाही? काय केलं त्यांनी? शक्ती लावली का युक्ती? युक्ती. म्हणजे ती वाकलेली नळी सरळ करण्याकरता तो पाना गाठला की ते बरोबर विशिष्ट पद्धतीने दाबलं की, जर वाकलेली सई जर नीट करता येते तर वाकलेल्या माणसाला नीट करता येणार नाही. त्याचा पाना परमार्थ आहे हो. परमार्थाची साधन आहे. परमार्थाच्या साधनेने होऊ शकतं. तुम्ही लोहाराकडे गेला, एवढा मोठा लोखंडाचा तुकडा घेऊन गेला आणि त्यांना सांगितलं मला याचा विळा करून पाहिजे. काय पाहिजे? आता तो सरळ आहे, त्याला वाकवायचं आहे बरं का. मी विरुद्ध उदाहरण दिलं बरं का. वाकलेल्याला सरळ करायचं आणि सरळ असलेल्याला आता वाकवायचं बरं का. मग ते लोखंड आहे, जाड आहे, त्याला वाकवायचं असेल तर तो काय करतो? लोहार त्याला त्या भट्टीत अग्नीमध्ये घालतो. अग्नीमध्ये घातल्यानंतर ते तापलं ना, त्याच्यावरती हातोड्याचे घन मारला ना, जसं वाकवावं तसं वाकतं. म्हणजे जाड लोखंडाला वाकवण्याकरता दोन गोष्टी सहन कराव्या लागतात बरं का. दोन गोष्टी जाता जाता समजून घ्या. एक, अग्नीचे चटके खावे लागतात आणि घाव खावे लागतात. जर सरळ लोखंडाला वाकवण्याकरता जर अग्नीचे चटके आणि हातोड्याचे जर घाव खावे लागतात, तर परमार्थात वाकण्याकरता नम्रता येण्याकरता काय खावं लागणार नाही. म्हणजे कष्ट काय करावं लागणार नाही, काही तर करावं लागेल ना. म्हणजे सरळ लोखंडाला वाकवता येतं. आज माणसं वाकणार नाहीत का? वाकू शकतात. त्याच्याकरता ह्या परमार्थ मार्गाचं अनुसरण केलं पाहिजे. असं कोणी केलं का? त्यांच्या जीवनामध्ये असं काय घडलं का? ते सांगावं लागलं इथं भगवंताला.
म्हणून पहिला विचार इथं भगवंतांनी प्रकट केला. खरंच जो या परमार्थाच्या साधनेमध्ये प्रवृत्त झाला त्याच्या जीवनामध्ये पहिलं परिवर्तन झालं. अभिमान निघून गेला, निर्मान मानरहित तो महात्मा जगू शकतो बरं का. दुसरा विचार मांडलेला आहे निर्मोह. मोह शब्द आहे. मोह कशाला म्हणतात? आपण जे खोट्या वस्तूवरती प्रेम करतो त्याला म्हणतात मोह. माझ्या घरावरती मोह आहे, मुलावरती मोह आहे, पत्नीवरती मोह आहे, शेतावरती मोह आहे, बांधावरती मोह आहे, गाडीवरती मोह आहे. प्रेम नव्हे बरं का. खोट्या वस्तूविषयी जे केलेलं प्रेम त्याला म्हणतात मोह. त्याला मोह. तो दुःखाला कारण आहे बरं का, लक्षात ठेवा. दुःखाला कारण आहे. जड वस्तूविषयी जी वस्तू जड आहे, जड वस्तूविषयीच मोह असतो. लक्षात ठेवा. किती मोह असतो. माणसं चांगली कपडी जपून ठेवतात का चिंध्या जपून ठेवतात? तो चिंध्या का चिंधीवरती सुद्धा मोह आहे बरं का. ह्या महिला वर्ग जुन्या साड्या जपून ठेवतात. मोह का? उद्या पोरग्याचं लग्न झालं, सून आली, तिला मुलगा झाला, तर त्या मुलाला सांभाळण्याकरता त्या लुगड्याच्या चिंध्या उपयोगी येतील म्हणून त्या सांभाळून ठेवतात. मोह. मला एवढं सांगायचं बरं का. म्हणजे कुठंपर्यंत मोह? चिंधीपर्यंत. नवे शास्त्रामध्ये वर्णन केले. संन्यासी असलेला मनुष्य लंगोटीचा सुद्धा मोह सोडत नाही बरं का. लंगोटीचा सुद्धा मोह सोडत नाही. तिथं भगवान सांगतात ज्याला ज्ञान झालेला आहे त्याचा कुठल्याच पदार्थावरती मोह राहत नाही. मोह राहत नाही. तुकोबराई वैकुंठाला चालले. वैकुंठाला जाता जाता तुकोबराई विचारलं आपल्या पत्नीला, अवले येणार माझ्याबरोबर? काय विचारलं? माझ्यावर येणार का विचारलं बरं का पत्नीला. ती म्हणजे मी तुमच्याबरोबर काय येणार नाही, तुला नेतो वैकुंठाला म्हणले. कुणी यायला तयार नाही. तुकोबारांनी गावाला बोलवलं आणि गावाला बोलवून सर्वांना सांगितलं, आम्ही जातो, तुम्ही कृपा असू द्यावी. जमते आम्हाला. ज्या घरामध्ये राहिले, ज्या बायका पोरामध्ये राहिले, त्या लोकाला तुकोबाराय आनंदाने सांगून चालले होते. याचा अर्थ काय? मोह कोणावरती नव्हता. मोह कोणावरती नव्हता. गंमत अशी, तुकोबरांची भागीरथी नावाची मुलगी ज्यावेळी तुकोबराय वैकुंठाला निघाले त्यावेळी ती नव्हती बरं का. नव्हती जाग्यावर. आणि तिला कळालं बाबा वैकुंठाला गेले. आणि गेल्यानंतर ती कळाली, धावत आली आणि म्हणा लागली. काय म्हणा लागली? बाबा गेले कोण्या गावा, भागीरथी करी धावा. ती धावा करायला लागली. बाबा मला न सांगता का गेले, बाबा कसे गेले, बाबा कसे गेले. ती रडायला लागली बरं. एवढा धावा केला. तिच्या चित्तात मोह होता, पण महाराजांच्या चित्तात मोह नव्हता बरं का. पण तिच्या समाधानाकरता तुकोबाराय पुन्हा वैकुंठातून खाली आले. वैकुंठातून त्याला दर्शन दिलं आणि पुन्हा गेले वैकुंठाला बरं. म्हणजे थोर पुरुषाच्या जीवनामध्ये कोणत्याही पदार्थाविषयी मोह नसतो. कुठल्याच नाही. घरादाराविषयी कुठल्या जड वस्तूविषयी मोह नसतो बरं का. आमचा मोह किती असतो? फार मोह असतो. लक्षात ठेवा. आपण जर दारामध्ये गाडी आणून लावली एखाद्याच्या आणि नंतर जाताना जर आपण गाडीकडे बघितली तर गल्लीतल्या पोरांनी जर त्या गाडीवरती जर रेघोट्या जर ओढलेल्या असल्या तर
आमचा चेहरा पडतोय बरं का. त्यांना विचारलं का प्रवचनाला तुमचा चेहरा प्रसन्न होता, आता जाताना चेहरा पडलाय, काय तुम्हाला काय नारळ दिला? नारळ नाही म्हणले. अहो तुमच्या गल्लीतल्या पोरांनी गाडीवरती रोगट्या ओढल्या, रंग गेला गाडीचा, झोप लागत नाही रात्रभर. मोह. जी वस्तू नाशिवंतच आहे, त्या वस्तूवरती कशा करता प्रेम करायचं, कशा करता मोह धारण करायचा, हे ज्याला ज्ञान झालेलं आहे त्याच्या जीवनामध्ये राहत नाही. निर्मोह, मोहरहित तो जीवन जगतो बरं का. म्हणून इथं भगवान सांगतात निर्माण निर्मोह जित संग दोषहा. संग नाम आसक्ती त्यांनी जिंकलेली आहे. फार मोठा दोष आहे आसक्ती नावाचा दोष त्यांनी जिंकलेला आहे. आसक्ती म्हणजे आपण जो पदार्थ खातो त्या पदार्थाविषयी चित्तामध्ये चिकटा निर्माण होतो, त्याला आसक्ती म्हणतात. फार आसक्ती निर्माण होते, लक्षात ठेवा. म्हणून शास्त्रामध्ये वर्णन केले, विषयाचा त्याग करायचा नाही, आसक्तीचा त्याग करायचा आहे. म्हणून त्या ज्या पुरुषाला ज्ञान झालेलं आहे भगवान सांगतात त्याच्या जीवनामध्ये आसक्ती राहत नाही. फार मोठा दोष सांगितला बरं का. त्यानं जिंकलेल्या आसक्तीला. आसक्तीचं वर्णन करताना असं वर्णन केले, कळण्याकरता आपल्याला सांगतो. समजा एखाद्याकडे आपल्याला भोजनाचं आमंत्रण आहे, सकाळी पंगत त्याच्याकडे झाली, पोटभर जेवला आणि पुन्हा तो द्वादशीला भेटला. का हो बंडोपंत, काय नाही म्हणले, परवा तुमच्याकडे आलो तो खीर अशी झाली होती, फार सुंदर झाली. खाऊन ती निघूनही पोटातून गेली, पण खिरीविषयी असलेली प्रीती चित्तातली गेली नाही. कुठेही भेटला तो 8 दिवस तुम्ही परवाची खीर फार चांगली झाली बरं का. शेतात भेटला तरी खीरच सांगणार, कोल्हापूरच्या स्टँडवरती भेटला तरी खीर सांगणार, फाट्यावरती भेटला तरी खीर सांगणार. खाणाऱ्याने खाऊ घातली, खाणाऱ्याने खाल्ली, ती निघून गेली, पण त्याच्याविषयी चित्तात राहिलेली आसक्ती मात्र राहिली. याला म्हणतात आसक्ती. त्या आसक्तीला टाकायचं आहे. आणि ज्याला ज्ञान झालेल्या त्याच्या जीवनामध्ये आसक्ती राहत नाही. जितसंग दोषा, तो आसक्तीला जिंकतो बरं का. त्याच्या पुढे वर्णन केले अध्यात्म नित्य हा. तो महात्मा आपल्या अध्यात्म ज्ञानामध्ये सतत रममान असतो, सतत आपल्या महिमेमध्ये राहतो. कोणी भेटायला आलं तरी त्याला आनंद, कोणी भेटायला नाही आलं तरी आनंद बरं का. बहु एकांतावरील प्रीती बरं का. आपल्या महिमेत, आपल्या त्या स्वरूपामध्ये तो रमलेला असतो बरं का. म्हणजे ज्ञान प्राप्त झाल्यानंतर तो असा काहीतरी उचापद्या करत फिरत नाही. लक्षात ठेवा, आपल्या महिमेत राहतो. लक्षात ठेवा, त्याला कोणाची गरज नाही. कोणी आले तरी ठीक आहे, कोणी नाही भेटलं तरी ठीक आहे. आपल्या महिमेमध्ये तो सतत रममान असतो. नित्य, अध्यात्म नित्य हा. त्याच्या पुढे वर्णन केले विनिवृत्त कामा. त्याच्या अंतःकरणामध्ये काम नाम इच्छा शिल्लक राहत नाही. इच्छा निवृत्त झालेली असते. कोणत्याच स्वरूपाची इच्छा शिल्लक राहत नाही का. तो तृप्त झालेला. काम नाही झालो पायी रिकामा. निरीच्छ बरं का. कुठल्याही स्वरूपाची त्याच्या जीवनामध्ये इच्छा शिल्लक राहत. तो ज्ञानानेच अशा अवस्थेला प्राप्त झालेला आहे. तुकोबराय वर्णन करतात कृत्य झालो, इच्छा केली ते पावलो, विनिवृत्त कामा. आणि त्याच्या पुढे वर्णन करतात की असा जो ज्ञानी पुरुष आहे द्वंद्वैर्विमुक्ता. द्वंद्व म्हणजे दोन, विमुक्त म्हणजे त्याच्यापासून वेगळा. कोणती द्वंद्व? मान असो अपमान असो, याला द्वंद्व म्हणतात बरं का. एखाद्याने मान दिला तर सुख होतं आणि एखाद्याने अपमान केला तर दुःख होतं. एखाद्याने स्तुती केली तर बरं वाटतं, एखाद्याने निंदा केली तर वाईट वाटतं. हे द्वंद्व आहे. जय आणि पराजय हे द्वंद्व आहे. शीत आणि उष्ण हे द्वंद्व आहे.
मग कोणी मान दिला वा कोणी अपमान केला तर त्याला सुखही होत नाही आणि त्याला दुःख होत नाही. द्वंद्वैर विमुक्ता, ह्या द्वंद्वाच्या पलीकडे त्याचं जीवन असतं, त्याच्यापासून तो अलिप्त असतो बरं का. हां, कुणी स्तुती केली कुणी निंदा केली त्याच्या जीवनामध्ये काही परिणाम होत नाही. हां, कुणी पूजा केली, हां, कुणी नाही केली, काही त्याच्या जीवनामध्ये परिणाम होत नाही. हां, त्याच्यापासून तो वेगळा अलिप्त जीवन जगतो. आणि असा महात्मा सुखदुःख संबंध, सुखदुःखाच्या पलीकडे म्हणजे आम्हा तुम्हाला पावलोपावली सुखदुःख भोगावं लागतात. कशामुळं? मान आणि अपमान या द्वंद्वामुळं. हे द्वंद्व कशाने जाईल? किती पैसा मिळवल्यानंतर जाईल, किती विद्वत्ता आल्यानंतर जाईल, किती अंगात शक्ती आल्यानंतर जाईल. हां, हे ज्ञानाने जाते बरं का, बाकी कशाने जात नाही. म्हणून तो या सर्वाच्या पलीकडे त्याची अवस्था प्राप्त होते आणि तो अशा अवस्थेला प्राप्त होतो. गच्छन्ते मूढा पदमव्ययंतत, अशा नित्य परमात्मा स्वरूपाला तो अव्यय पदाला प्राप्त होतो. असा खरा ज्ञानी महात्मा आहे. अशा ज्ञानी महात्म्याला ही अवस्था परमार्थाच्या साधनेतून प्राप्त झालेली आहे. म्हणजे असं सामर्थ्य या परमार्थाच्या साधनेतून आपल्याला प्राप्त करता येतं. पण त्याच्याकरता आपण त्या पद्धतीनं जीवन जगलं पाहिजे. पहिल्यांदा कर्म करायला शिकलं पाहिजे, त्यानंतर उपासना करायला शिकली पाहिजे. ती कशी केली पाहिजे? जग जसं करतंय तसं नव्हे बरं का, जशी सांगितली तशी. हां, कर्मच आहे. रोज येऊन मंदिर झाडायचं आहे. मंदिर झाडणं हे कर्म आहे. मंदिराच्या अंगणामध्ये रांगोळी सडा टाकणं हे कर्म आहे. पण हे करत असताना कोणीतरी बोलवावं आणि मग करावं अशी अपेक्षा ठेवायची नाही बरं का. मी करतोय हे कोणाला सांगायचं पण नाही बरं का. हां, मी मंडप झाडला बरं का, मी मंडप झाडा म्हटलं की गेलं वाया बरं का. हां, कोणी सांगावं मंडप झाडा, कोणी सांगायच्या आधी झाडू घ्यायचा आणि झाडायचा. त्याच्यातून कोणी आपल्याला विचारो अगर न विचारो, विचारल्यानंतर कोणी नाही विचारलं तर मी झाडला बरं का असं तुझा सांगायचं नाही. म्हणजे कोणी आपण केलेल्या कार्याची वाहवासुद्धा करावी अशी तुझा अपेक्षा ठेवायची नाही. हे कर्मच आहे, याला म्हणतात निष्काम. निष्काम कर्म करण्याकरता कुठं डोंगरात जायची गरज नाही, घर बसल्याचे करायचं आहे. आणि इथून जर आपण ही कर्म करायला जर सुरुवात केली तर कालांतराने असं कर्म करता करता, ती उपासना करता करता एक दिवशी आपल्या अंतःकरणामध्ये ज्ञान जन्माला येईलच. आलं तर आलं, करून बघा असं नाही बरं का. डॉक्टर म्हणते या गोळ्या खाऊन तर बघा, काय फरक पडला तर पडला, नाहीतर दुसरा डोस देऊ. हां, संत नाही सांगतात तुम्हाला याच्यातून अशी अवस्था प्राप्त होईल. उनी अवस्था प्रत्येकाला प्राप्त करता येते. ज्यांच्या जीवनामध्ये प्राप्त झाली त्याला म्हणतात ज्ञानी, महात्मा, संत. अशा पुरुषाचं वर्णन भगवंतांनी या श्लोकातून केलेलं आहे. तेव्हा अशा पुरुषाचं जीवन डोळ्यासमोर ठेवून आपण साधना करण्याचा प्रयत्न करावा, कर्मापासून आरंभ करावा आणि ती साधना आमच्या जीवनामध्ये हळूहळू का विना पण घडावी. आणि ते घडण्याकरता भगवंतांनी तशी सद्बुद्धी, तसं सामर्थ्य आम्हा तुम्हाला सर्वांना द्यावं अशी त्या भगवंताच्या चरणी प्रार्थना करून शेवेला पूर्ण रामदेव पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव यत्र योगेश्वर कृष्ण